कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची आढावा बैठक पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिल्लारी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महापालिका उपायुक्त पंडित पाटील आणि प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाचा आराखडा तयार करताना इतर प्राधिकरणांच्या कामकाजाचा अभ्यास करा किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी बैठक घ्या अशी सूचना केली। आराखड्यामध्ये रस्ते, उद्यानं, आरोग्य सुविधा, शाळा, रिंग रोड, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याचा प्राधान्याने समावेश करावा। प्राधिकरण क्षेत्रातील शासकीय जमिनींचं सर्वेक्षण करून माहिती संकलित करावी। शासनाच्या नियमानुसार प्राधिकरणाची समिती गठीत करावी। विकास आराखड्याच्या अनुषंगानं जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात यावी। प्राधिकरणाचं काम सुरळीत आणि गतिमान होण्यासाठी शासन स्तरावरील रिक्त पदं तातडीनं भरावीत अशा सूचनाही पालकमंत्री आबिटकर यांनी केल्या। या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके यांनी विकास आराखड्याबाबत काही सूचना मांडल्या। प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांनी यावेळी विकास आराखड्याचं संगणकीय सादरीकरण केलं। दरम्यान प्राधिकरण विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री आबिटकर यांनी केल्या असल्या तरी कोल्हापूर शहराची लवकरच हद्दवाढ होणार असल्याची चर्चा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते।